मित्रांनो नमस्कार. सध्या घरोघर नवरात्री उत्सवाची धूमधमाल चालू आहे. सकाळ संध्याकाळ आरती आणि सुट्टीच्या दिवसाच्या आरतीला संध्याकाळी अनेक घरामध्ये आपले परिचित येतात, नातेवाईक मंडळी येतात, मित्रमंडळी येतात आणि सगळ्यांच्या सोबत संध्याकाळी अंबाबाईच्या अनेक आरत्या आपण म्हणत असतो. 4, 6, 5, 7, 8, 9 अशी एक मजा येते या वातावरणामध्ये. आणि मग गप्पा मारताना साहजिकच सगळे मिळलं की आठवणीचा जागर केला जातो अंबाबाईच्या जागरासोबत. आणि मग जुन्या पुराण्या आठवणी, नवीन नुकत्याच काही घडून गेलेल्या घटना, प्रसंग, व्यक्तीच्या आठवणी, अशा याच्यामध्ये आपला वेळ कधी निघून जातो छान गप्पामध्ये कळत नाही. तर असं हे आठवणींचं महात्म्य असतं. आज आपल्यासमोर मी आठवणीचे हिंदोळे या ललित लेखाचं अभिवाचन सादर करतो आहे. जुन्या आठवणीत न रमणारा एखादाच, यालाच आपण विरळा माणूस म्हणूया. कारण रम्य ते दिवस आणि रम्य त्या दिवसांच्या आठवणी आपल्या मनाला खूप आनंद देत असतात. साहजिकच आठवणीत रमणे हे एखाद्या गोड स्वप्नात हरवून जाण्यासारखं असतं. रखरखीत वर्तमान आणि ज्याची चाहूल लागलेली नाही असा येणारा भविष्यकाळ आपल्या मनाला फारसा आनंद देणारा नसतो. पण हे आठवणीचं भूत मात्र आपल्या मनाला कायम आनंद देणारं असतं. मानगुटीला बसलेल्या या भूतकाळाचा कोणाला कधीही कंटाळा आलेला नाही का, आणि अद्याप तशी तक्रारही कोणी केली नाही. काय बाबा, आठवणी किती बोर असतात, कंटाळा येतो. उलट आठवणीत रमणं प्रत्येकाला खूप आनंद देणारं असतं. मित्रांनो, आठवणींना वयाची मर्यादा मुळीच नाही आणि काळाची तर नाहीच नाही. त्यामुळे आजीच्या आठवणी, आजोबांच्या आठवणी, त्यांचे बालपणातले दिवस पुन्हा नातवंडाशी खेळताना परत येत असतात. व्यक्ती जितक्या प्रकृती याप्रमाणे सर्वांच्या आठवणी त्यांच्या जीवनानुभवाप्रमाणे असतात. काही आठवणी मनाला उमेद देणाऱ्या असतात, तर काही आठवणी प्रेरक असतात. आपल्याला सतत उत्साह देत पुढे जा असं या आठवणीतून आपल्याला सांगितलं जातं. हिरमुसून गेलेलं मन नकळतपणे आठवणींच्या झुल्यावर झुलू लागतं आणि आपणच आपल्याशी खुदकन हसू लागतो. ही असते आठवणींची जादू. आपल्याला जीवनात भेटलेली माणसे आपल्या जीवनाला कलाटणी देत असतात. टर्निंग पॉईंट म्हणतो आपण. तर अशा या टर्निंग पॉईंटमध्ये जी माणसं भेटतात, यामध्ये अनेक माणसाचा आपल्याला चांगला अनुभव आलेला असतो आणि काही माणसाने आपल्याला काही वाईट वागणुकीमुळे काही धडे दिलेले असतात, शिकवले असतात, जे आपण पुढे जीवनाच्या वाटचालीमध्ये हे धडे गिरवत असतो. पण मित्रांनो, अशा कलाटणीने आयुष्य जसे सावरले जाते तसे कधीकधी उद्ध्वस्तही होऊन गेलेलं असतं. अशा माणसाच्या आठवणी आपल्या मनावर दगडाच्या रेषासारख्या पक्क्या कोरल्या जातात. आठवणींचे महत्त्व भावनिकदृष्ट्या फार मोठे आहे. म्हणून प्रेरक आठवणी, स्फूर्तिदायक आठवणी आणि आठवल्या तरी आपल्या डोळ्यासमोर तो दिवस, तो प्रसंग, त्या घटना आणि त्या व्यक्ती कितीही वर्ष उलटलेला असो, पुन्हा जशाला तशा डोळ्यासमोर, नजरेसमोर तरळू लागतात. मित्रांनो, आठवणी जितक्या सुखदायी असतात तितक्याच त्या दुःखदायीसुद्धा असतात, वेदना देणाऱ्या असतात. आपल्या आवडत्या माणसांचे झालेले वियोग, त्या वियोगाच्या आठवणी विसरता येणे सोपे नसते. मग हे वियोग आपल्या जवळच्या माणसाचे असतात, कधी परिचितांचे असतात, तर कधी सभोवातील परिसरातील व्यक्तींचे असतात. असे असले तरी या माणसांचे वियोग मनाला चटका लावून जाणारे असतात. जनसामान्याच्या प्रिय असणाऱ्या व्यक्तीच्या जाण्याने जग हळहळ व्यक्त करते, हे आपण पाहतच असतो. कृतार्थ जीवन जगणारे माणसे असो की उमलण्याआधीच अकाली गळून पडलेले एखादे उमेदीचे फूल असो, त्याचे जीवनातले असे अचानक नाहीसे होणे हे अपार दुःख देणारे असते. मित्रहो, स्वप्न आणि आठवण या दोन्ही गोष्टी माणसाला खूप प्रिय आहेत. म्हणून या दोन्हीत रंगणे आणि रमणे मनापासून आवडत असते. त्यामुळेच की काय, मोरपंखी आठवणी, स्वप्न पाहण्याची सवय असलेल्या आणि प्रेमस्पर्श झालेल्या मनाला या आठवणी फार मनाभोवती पिंगा घालत असतात.
आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक पहिल्या गोष्टींना आठवणीच्या मैफिलीत मानाचे स्थान असते आणि हा आनंद अनुभव पुन्हा पुन्हा टवटवीतपणे आपण घेतो, स्वतः घेतो आणि इतरांच्या सहवासात बसलेलं असताना या आठवणी आपण पुन्हा पुन्हा शेअर करत असतो. माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर आठवणी म्हणजे मनाला ऊर्जा देऊ शकणारी एक चेतनाशक्ती आहे. मरगळून गेलेले मन आठवणीत रंगले की पुन्हा ताजेतवाने फ्रेश, आपण म्हणतो ना किती छान मनाला माइंडसेट फ्रेश झाला एकदम. तर असं ह्या आठवणींचं ते जादू असते. मला तर कोणत्याही वेळी आठवणीत रमायला आवडते. मग कशाचीही, कोणाचीही, कुठलीही केव्हाही आठवण मनात आणावी आणि सभोवतालचं सारं विसरून जात त्या आठवणीत अलगद विरघळून जायचं आणि ते सुख, तो आनंद आणि ते समाधान या आठवणीच्या सोबत मनाला पुन्हा पुन्हा धरीत राहायचं. मित्रहो, जगात सगळ्याच गोष्टी पैशाने खरेदी करता येत नसतात. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, विश्वास, सहानुभूती या भावना मनात जपत समाजासाठी निरपेक्षपणे आयुष्य वेचणाऱ्या थोर अशा पुरुषांचे कार्य आणि त्या कार्याच्या आठवणी आपल्याला काय शिकवतात की जीवनाचे सार्थक आपण कसे करायचे असते. या प्रेरक आठवणी नाही तर काय आहे की याच्यापासून आपल्याला खूप खूप काही शिकता येतं. आपल्या पडत्या काळात आपल्याला सावरणारा, आधार देणारा मनुष्य आपल्याला भेटतो. तो एक मोठा चमत्कारच असतो आपल्या आयुष्यातला, असं आपण कित्येकांना बोलताना ऐकत असतो. अरे, मिरेकल हॅपन्स, माझ्या आयुष्यात हा आला म्हणून इतका चमत्कार झाला की मी कधी अपेक्षा केली नव्हती, असं मन भरभरून आपल्याला आठवणी सांगत असतात. आणि त्या माणसाची आठवण आपण कधीही विसरत नसतो, कारण त्याविषयी आपल्या मनात कृतज्ञतेची भावना या आठवणीला अधिक बळकट करत असते. मित्रो, सहवासाचे आठवणीचे क्षण मनाच्या कुपीत साठवून ठेवत त्या गोड आठवणीत हरवून जाणे हा प्रेमीजनांचा प्रिय खेळ असतो. मग तो असो की ती असो, एकमेकांच्या नुसत्या आठवणीने डोळ्यात टचकन पाणी येते. तर कधी एकमेकांच्या आवडी जपल्याचा आनंद आठवून मनाला प्रेमाचा नवा साक्षात्कार घडत असतो. तर असे हे आठवणींचे हिंदोळे याच्यावर झुलत राहण्यामध्ये खूप मोठा आनंद असतो. आपण एकांतात बसलेले असो किंवा चार चौघात बसलेले असो, आठवणीचा झुला झुलवत राहायचा आणि मनाला आनंद देत राहायचा. या लेख वाचून तुम्हालाही तुमच्या अशा जुन्या आठवणी आठवल्या तर जरूर त्याचा आनंद घ्या. हा लेख कसा वाटला, आपले अभिप्राय, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र, हा आठवणीचे हिंदोळे लेख माझ्या मनाच्या अंगणात या ललित संग्रहामध्ये आहे. आपले अभिप्राय जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. नमस्कार.